स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. हाय. हा बोल दादा. ओकेस ना? हो मला काय झालंय? तू माझ्यासमोर आ म्हणतोयस? अरे उडणाऱ्याची पिसं मोजतो मी, माहितीये ना? नाही म्हणजे थोडं टेन्शन होतं रे, पण ठीक आहे मी माझ्याकडनं बोललोय. आता मी कूल आहे. रिअली? ओके, लेट हर टेक हर ओन टाइम. पण तुला मानलं का रे, काय झालं? जनरली स्वतःला मुलगी आवडली की आपण तिला आवडलोच असं गृहीत धरतात मुलं अरेंज मॅरेज मध्ये. पण असं प्रॉपर रिस्पेक्टफुली विचारणारा तू पहिलाच अशी. आय डोंट नो, पण कमावून यार अमित दादा, लहानपणापासून आपण आपल्या घरामध्ये जसं वाढलोय, जे शिकलोय तसंच वागणार ना. सो क्रेडिट गोज टू अवर डिअर पिताश्री. तुझ्या नानाची टांग. चल ठेवतो. चल बाय. हॅलो. बघा वेगानं घरी यायला निघाले आहेत. तुम्ही लवकर घरी पोचा, नाहीतर मधल्यामध्ये कुठेतरी गायब होतील. नाही हो, असं काही नाही करणार ती. अहो परवाचा प्रसंग झाल्यापासून पुरती हबकलीये ती. पण हेच तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यावर. बाबाजींच्या कृपेमुळे वेळेत कळलं, नाहीतर पळून गेल्यावरच कळलं असतं आपल्याला. नका हो असं काहीतरी बोलू. तुम्ही आता बोलत बसू नका, घरी लवकर पोचा. कुठे ठेवला बाबांनी मोबाईल? हा आदित्य. काय चिरंजीव, कसा काय गेला दिवस आजचा? काही नाही ना, रोजच भरपूर काम. हा ना. सरदेसाई आले तर म्हणे भेटायला तुला ऑफिस मध्ये. हो काका आले होते, त्यांचं काम होतं तिथेच बाजूला, तर डोकावून गेले. हा म्हणाले मला, भेटले होते मगाशी मला. आणि असंही म्हणाले की आदित्य टेन्शन मध्ये दिसत होता म्हणून. हा? सध्या म्हणजे साहेबांचं म्हणजे काय, बटरफ्लायज इन स्टमक. आदित्य तिचं काही उत्तर आलं का रे? नाही अजून. येईल रे नाना, अहो मला काही घाई नाही, येईल तेव्हा येईल. करेक्ट, येईल तेव्हा येईल. चालू दे तुझं. मी काय म्हणतो संजीवनी, मला जरा कपाटात अगे प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका.
पण हे लग्न मी नाही करू शकत. नाही म्हणजे तुमच्याविषयी काही नाही, पण मी ऑलरेडी इन्व्हॉल्ड आहे. मी माझा जोडीदार निवडलाय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. देसाई काय म्हणाले पण? हिने आदित्यला नकार दिलाय. काय? तुम्हाला एवढं समजावून सांगितलं, एवढं बजावलं, तरी तुम्ही ऐकलं नाही. बस आता बाहेर जाणं बंद. चला तिकडे, चला तिकडे, चला. काय ग, काय झालं? चेहरा का असा दिसतोय तुझा? हे बाई, देसाईंना नकार बिकार नाही ना कळवलास? अजून काही नाही कळवलं त्यांना. बरं, मी लिंबू सरबत घेऊन येते. हा, हा बोल ताई. काय ग, बरी आहे ना मेघना? बरी आहे. आली ना व्यवस्थित? हो आली आली. आणि देसाईंना कळवलं का काही? छे ग, हिच्या डोक्यातलं खूळ कुठे गेलंय अजून. वाईट वाटतं ग अगदी. बरं ठीक आहे, पण मला कळव काय झालं ते. आदवी, आदवी, आले आले. आधी इकडे या. अहो, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? हा, किती वेळा सांगितलं तुम्हाला, घरात असताना कड्या लावत जा म्हणून. कधीही रेड पडेल, आपल्याला सावध राहायला हवं. म्हणा नुसतं हो हो करा, ऐकू मात्र काही नका. निघा ना, आल्या का? आलीये. जा ना, बोलवा त्यांना आणि पाणी घेऊन यायचं ना. हो. ते माझ्या आग्रहाखातर कोणाचं मन दुखावणं नाही जमत मला. चला साक्षी, हळद घातलेलं दूध आहे, पटकन पिऊन टाक. घसा दुखतोय ना. हे काय चाललंय? आजी, काकाची ना विकेट गेली. म्हणजे काय बडबडतेस? अगं बघ ना, मोबाईल कडे बघून उगाच हसतोय. काकूचा फोटो पाहिल्यापासून असंच करतोय. ते पिक्चर मध्ये नाही का, हिरो हिरोईनच्या प्रेमात पडल्यावर कसं वागतो तसं वागतोय. अगं एक नंबरची. चल दूध घेणे रूम मध्ये जा. पण आदित्य, तिचा काही फोन आला का रे? नाही अजून. इतका का वेळ घेते ती उत्तर द्यायला? माझ्या गतीला आणखी वेळ हवा असेल विचार करायला. अरे मान्य आहे ना, दिला ना तर तिला इतका वेळ. आणि विचार विचार म्हणजे असं काय विचार करते ती एवढा? जीव टांगणीला लागून राहिला इथे. एकदा काय ते उत्तर देऊन मोकळं व्हावं ना, हो की नाही.
आणि अरे आदित्य, ज्या अर्थी तिचा अजूनही फोन आलेला नाही ना, त्या अर्थी माई मी बाहेर चाललोय, यायला उशीर होईल. अरे तू माझं म्हणणं तरी आदित्य. मग काय म्हणाले आदित्य देसाई? अरे तर रडायला काय झालं? शांतपणे बोलतोय ना, मग घाबरायचं काय कारण आहे? बर, हे सगळं आम्ही तुमच्या भल्यासाठी करतोय हे तरी मान्य आहे ना? हो. मग सांग, काय म्हणाले आदित्य देसाई फोनवर? ते आपण त्या दिवशी जास्त बोललो नाही, पण जर मी तुम्हाला आवडलो असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. बाबाजी एवढं सगळं होऊन सुद्धा मुलांनी पसंती कळवली. मग तुम्ही काय म्हणाला? जे बोललात ते सांगा. मी म्हटलं की कळवते. मग घ्या फोन आणि कळवा. बाबा, आणि काय मुहूर्त काढायचा का? हा, हे बघा, एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांची पसंती आली आहे ना, अहो मग हा बाबाजींचा संकेत आहे. करा फोन, करा. आई. आता आई काय, मी बोलतोय ना तुमच्याशी. काय प्रॉब्लेम काय आहे? बाबा, मला बोलायचं आहे. त्या दळभद्र्याबद्दल बोलायचं ना? काही गरज नाही, काही गरज नाहीये. करा फोन. अहो मी काय म्हणते, एवढ्या रात्री फोन लावण्यापेक्षा उद्या सकाळी तुमची पूजा आटपली की फोन करूया ना, चालेल? ठीक आहे, जा. पण आधी जेवून घ्या आणि मग निवांत झोपा. जा. तुम्ही जा ना स्वयंपाकाला. हा, हो. जा. बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. हे बघ मेघना, आता ते शक्य नाहीये. म्हणजे जर हे तुम्हाला आधी सांगितलं असतंस ना, तर काहीतरी करता आलं असतं. म्हणजे बाबांची आणि त्याची भेट घडवून आणता आली असती. पण आता बाबांनी डायरेक्ट तुझं आणि त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलंय, तेव्हा आता शक्य नाही. म्हणून काय झालं आई? आता सांगितलंच ना मी तुम्हाला. निदान त्या देसाईंना कॉन्टॅक्ट करण्याआधी सांगितलंच ना. मी काय म्हणते आई, तू एकदा माझ्या आदित्याशी बोल तरी. मी ऐकलं ना तर माझा जीव घेतील. सारखं काय ग असं घाबरत जगायचं? हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आई. आणि मी तुला सांगून ठेवते, मी माझ्या आदित्याशिवाय दुसरा कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. हे बघ, आता गप्प बस. आपण रात्री काय ते बोलू, कळलं? जा तू. फोन करून विचारलं का आदित्याला? मी आता आवरून टाकलंय हा सगळं, आणि आदित्याचं जेवण झाकून ठेवलंय. बरं केलंस. बरं केलंस काय बरं केलंस? 4 वेळा तुम्हाला सांगितलं आदित्याला फोन करून विचारा घरी किती वाजता. असा कटाक्ष टाकू नका माझ्याकडे. बरोबर हव्या त्या गोष्टी तुम्हाला ऐकू येत नाहीत, म्हणून तुमच्या बाजूलाच उभारून भोंगा वाजवते. त्याला आता फोन करा आणि विचारा कधी घरी येतोय ते. आणि जरा फिरू दे का त्याला. लग्नानंतर मित्रांसाठी कुठे वेळ मिळणार त्याला? पोरगी आवडली आहे त्याला, आणि नाहीतरी आता लगाम सुनेच्या हाती सोपवायचं आहेत ना तुला. त्याची प्रॅक्टिस कर. होय हो, सगळं खरंय. पण आपले महाराष्ट्राच्या स्वप्नात रंगले आहेत, म्हणून लक्ष द्यायला हवं त्याच्याकडे, असं आपलं मला वाटतंय. हा, अरे अपना बच्चा है, सही रास्ता कभी नहीं छोड़ेगा. झोपतो, मी बघतो.
मेघना, बाबांबद्दल अशी अढी मनात ठेवू नकोस ग. हे बघ, अगं बाबा पूर्वी असे नव्हते. अगं हॉटेलमध्ये कब्बशा विसळण्यापासून पडेल ती कामं करत शिक्षण घेतलंय त्यांनी. पैसे नसले ना की काय परवड होते ते भोगलंय त्यांनी. अगं सरकारी नोकरीतही तीच ओढात आण. मग तुझा जन्म झाला. तुझ्या जन्मानंतर त्यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, पण तुझ्या लग्नासाठी भरपूर पैसा जमावून ठेवायचा हाच एक ध्यास घेतला ग त्यांनी. आणि फक्त तुझं भविष्य चांगलं होण्यासाठी मला दुसरं मूलही होऊ दिलं नाही त्यांनी. शेवटी मनाचा हिया करून त्यांनी टेबला खालून पैसे घेतलेच आणि मला सुद्धा घ्यायला भाग पाडलं. सुरुवातीला थोडा त्रास झाला, मग मन निर्ढावलं. आई मला नको सांगू हे सगळं. मला नाही ऐकायचं प्लीज. सगळं भयंकर आहे ग. तरीही सत्य आहे ते. आणि हे सगळं तुझ्यासाठी केलंय. नकोय मला. आता त्यांना एकच भीती वाटते, कधीही घरावर धाड पडेल याची. आणि बाबाजींशिवाय कुणावरही त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. मेघना प्लीज ऐक माझं. आदित्य देसाईशीच लग्न कर. तो एकच मार्ग आहे तुझ्या सुटकेचा. किल्ली होती ना रे तुझ्याकडे? Oh, so sorry. Sorry, नाना. आदित्य, न सुटणाऱ्या उत्तराची किल्ली खरं तर आपल्याकडेच असते. सापडत नाही ती कधी कधी आपली आपल्यालाच. आणि कधी कधी सापडली तर वापरायला घाबरतो आपण. एनिवे, कोणाबरोबर बसला होतास उत्तर शोधण्यासाठी? निखिल, प्रशांत. अहो आदित्य झाला ना आपला. जेवण गरम करायला घेऊ का? अगं नको नको, मी आहे ना. नाही नको नाना, भूक नाही मला. नियम विसरलास आपला? ड्रिंक घेतल्यानंतर उपाशी झोपायचं नाही, लक्षात आहे ना? आणि मी तुझा बाप आहे, लक्षात आहे ना? असं जीवावर आल्यासारखं जेवू नकोस रे. माणसाने जेवावं कसं तब्येतीत मस्त. अन्न हे पूर्ण ब्रह्म. फॉर दॅट मॅटर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशी जीवावर आल्यासारखी करायची नाही. तुला थोडा रिलीफ वाटावा म्हणून ड्रिंक घेतलंस. त्या बाबतीत तू स्वतःभोवती एक सीमारेषा आखून घेतलीस, ती तू क्रॉस केलेली नाहीयेस. मग गिल्टी होऊन मान कशाला खाली घालतोस? ए बाबड्या, किती दिवसांनी बबड्या म्हणालात? अरे हो, खरंच की. ठरवून नाही म्हणत रे मी, आपोआप कधी कधी येतं तोंडातून.
बाबड्या, मुलाचा चेहरा जरा जरी कोमेजला ना तरी बापाच्या काळजात काय होतं ते तुला सांगून नाही कळणार. नाना आय नो तिच्याकडनं फोन नाही म्हणून अपसेट झालायस ना. आदित्य, हॅव पेशन्स. कदाचित ती गोंधळली असेल. अरे हे अरेंज्ड मॅरेज आहे, एवढा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, तोही जन्मभरासाठीचा. काय मोजून काय मापून निर्णय घ्यायचा नाही का. अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे. नाव गाव घराणं रंग रूप घरचे तिच्या तुझ्या शिवाय मन. अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे. पण आदित्य तुला सांगू, हा निर्णय तुलाच एका विशिष्ट क्षणी घ्यावा लागणार आहे. अचानक येतो तो क्षण आणि आपल्या मनातला अगदी आतला अस्खलित निरोप आपल्याला देऊन जातो. ती निरोपाची पुरचुंडी लाख मोलाची असते. तो क्षण चुकवायचा नाही, तो निरोप विसरायचा नाही. डोंट यू वरी, सापडेल तुला तो क्षण आणि तो निरोपही. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.